ओळखलंस का मला? नाही, भेटून बरीच वर्ष झाले तरी सुद्धा ओळखलं असशीलच तू. हा, आता मी इथं इथं असणं अपेक्षित नाही, ठाऊक आहे मला. खरं म्हणजे मी तिथं असायला हवं, तुरुंगात. काय झालं, तुरुंगात मी चांगला वागलो ना, म्हणून त्यांनी लवकर सोडून दिलंय मला. अशी बघत काय उभी राहिलेस? दार बंद करते, थंड वारं येते आतमध्ये. दार बंद कर. अगं तुझ्यासाठी सांगतोय, दार बंद. नसेल करायचं तर करू नको, मला कशातच काही फरक पडत नाही. ऊन, पाऊस, वारा, थंडी असल्या क्षुल्लक गोष्टींचा परिणाम होत नाही माझ्यावर. बसू का इथं? खूप लांबन चालत आलोय. काय गे, तू डिस्टर्ब वगैरे नाहीस ना? म्हणजे घाबरलेली वगैरे नाही ना तू? तुरुंग फोडून मी पडून वगैरे आलो असं वाटत नाही ना तुला? पाहिजे तर तू खात्री करून घेऊ शकतेस. अगं माझी शिक्षा संपली म्हणून त्यांनी सोडलाय मला. तुम्ही इथे कसे आलात? चालत चालत. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुझ्या घराचा पत्ता मला कसा मिळाला असं विचारायचं आहे तुला? नाही, थोडा त्रास पडला, पण शेवटी काय, तू जुनं घर सोडलेलं, तिथल्या लोकांना तुझा नवा पत्ता ठाऊक नाही. दरम्यानच्या काळात तू लग्न केलंस म्हणून तुझं आडनाव बदललेलं. बरं, हे घर तुझ्या नावावर नाही, ते तुझ्या नवऱ्याच्या नावावर आहे. त्रास पडला, पण शेवटी शोधून काढलं. मुळात म्हणजे आधी तू मला ओळखलंस हे फार बरं झालं ग. नाही, कारण मी काही तुला ओळखू शकलो नसतो. तुला मी बघितलं त्याला आता 15 वर्ष झाली. मी तुला शेवटचं बघितलं तेव्हा तू 10 वर्षाची होतीस नाही? हो. तुमच्यात काही फारसा बदल झालेला नाहीये. अरे मी चेहऱ्यात म्हणायचंय मला. अच्छा अच्छा, बाकी शरीरयष्टी चांगली सुधारली आहे माझी. तुरुंगातली हवा खूप छान मानवली आहे बघ मला. काय नुसती अशी उभी राहणार आहेस का? अगं थंडीत कुडकुडत आलोय मी. काय चहा वगैरे काही देशील का? नाही नाही, ठीक आहे, माझ्याकडे सोय आहे. चहा नसेल तर हे असं कर, तू वर जाऊन झोप जा, मी पडतो इथं कुठेतरी. तुम्ही इथे राहणार आहात? हे बघा, अर्थात शेखर आता घरी नाही आणि तुम्ही दुसरीकडे नाही का जाऊ शकणार?
काय दुसरीकडे कुठे जाणार मी? काय मूर्खासारखं बोलतेस तू? हं? मी बाप आहे तुझा बाप. ते माझ्याबद्दल तुला असं हे बोलवतं तरी कसं? आणि मी कशाला बाहेर जाईन? माझ्या मुलीचं हक्काचं घर असताना. या घरावर तुमचा कोणताही हक्क नाहीये आणि मुलगी म्हणून माझ्यावर तर नाहीच नाही. तू म्हणून काय होणार आहे? अगं तू जेव्हा जन्माला आलीस ना तेव्हा माझा तुझ्यावरचा अधिकार सिद्ध झालेला आहे. तुला तू असा झिडकारता येणार नाही. आणि तुम्हाला तर माझ्यावर असा लादताही येणार नाही. काय केलंय काय तुम्ही माझ्यासाठी एक बाप म्हणून? ज्या वेळेला मला तुमची सगळ्यात जास्त गरज होती त्यावेळेला एखाद्या बेवारशासारखं आयुष्य जगले मी, कुठल्या तरी नातेवाईकांचे उपकार घेत आश्रितासारखं. एका खुनी माणसाची मुलगी म्हणून जगणं तितकंसं सोपं नसतं. तुम्ही तुरुंगात जाऊन सुटलात, मी मात्र प्रत्येक क्षणी ती शिक्षा भोगत होते. मी काय तिकडे आनंदात चैनीत मजा मारत होतो आतमध्ये असं वाटतंय काय तुला? सत्तामजुरी होती. बदाबदा मार खाल्लाय आतमध्ये. एका खुनी माणसाशी यापेक्षा वेगळं कोण वागणार? ते दुःख तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मिळवलंय. तुम्ही माझ्या आईचा खून केलाय. त्यावेळेला तुम्हाला फाशीच व्हायची, पण कोर्टाला तुमची दया आली म्हणून सक्त मजुरीवर भागलं. काय ग मला फाशी झाली असती तर तुला आनंद झाला असता? काय झाली भयानक पोर आहे. जन्मला त्या बापाबद्दल काय? तुम्ही माझ्या आईचा खून केलाय. तुमच्या बायकोचा खून केलाय तुम्ही. त्यावेळेला आई फक्त 30 वर्षांची होती. तिचं मरायचं वय नव्हतं ते. खरं तर तिला मारल्यावर तुम्हालाही जगण्याचा कोणताही अधिकार नाहीये. थोबाड फोडी ना तर एक शब्द जास्त बोललीस तर आहे. आल्यापासून बघतोय फार बोलतेस तू. लहानपणी खाल्लेला मार विसरलास काय इंदू? तसं झालं असतं तर फार बरं झालं असतं. पण खूप प्रयत्न करूनही लहानपणची कुठलीच गोष्ट मी विसरू शकले नाहीये. एनिवे, हे बघा तुम्ही इथे माझ्या घरात राहू शकत नाही. तुम्ही इकडनं चालते व्हा. अरे इंदू पण बाहेर अगं खूप थंडी याची कल्पना आहे मला, पण मी काही करू शकत नाही. बऱ्या मी निघून जातो मी इथून. समजा मी नाही गेलो तर? समजा मी नाही गेलो तर हाताला घालून बाहेर काढशील का धक्के मारून घालवशील मला इथनं? हे बघा, मी पोलिसांना फोन करेन. हा फोन नका तुम्ही. त्याचा फोन डेड आहे तुझा. मग बाहेरून बऱ्याच वेळा फोनचा ट्राय करत होतो तेव्हा कळलं मला या डेड फोनवरनं तू पोलिसांना बोलवणार आहे. काय इंदू, एखादी गोष्ट मी हातात घेतली ना की अत्यंत सिस्टमॅटिकली करतो. हा माझा गुण तुला आठवत असेल नाही? लहानपणची कुठलीच गोष्ट तू विसरलेली नाहीस असं म्हणालीस ना म्हणून म्हणतोय. तुम्हाला काय हवंय? काय नकोय मला, खरंच काय नकोय तुझ्याकडनं. खरंच काय नकोय मला, फक्त इथे राहू दे. नाही. मी तुला त्रास नाही देणार. मी तुला या कोपऱ्यामध्ये सांगतो मी मोकाट पडू. नाही, ते शक्य नाहीये. तुला ते शक्य करावं लागेल, कळलं? शक्य करावं लागेल इंदू. तुझ्या नवऱ्याला काय सांगायचं ते तू सांग. नाही ऐकलं ना तर 2 झापडा त्याच्या हे मार्फत. पहा, काही झालं तरी माझ्या आईच्या खुन्याला आम्ही आमच्या घरात राहू देणार नाही. तुम्ही निमूटपणा इथं चालते व्हा. सहनशक्ती संपायला लागली आहे माझी. सहनशक्ती संपायला लागली. मगापासून तू ज्याचा उल्लेख करतेस ना तो खुनी म्हणून माझ्यावर बसलेला शिक्का तुझ्यामुळे बसलेला आहे. तू माझ्या विरुद्ध कोर्टामध्ये साक्ष दिलीस आणि तुझी साक्ष ग्राह्य धरून त्यांनी मला दोषी ठरवला. स्वतःच्या रक्तापासून हाडामासापासून बनलेल्या मुलीने माझ्या विरुद्ध साक्ष दिली. खुनी ठरवून मला तुरुंगात पाठवलं.
मला तुरुंगात पाठवून तू मात्र स्वच्छंदी आयुष्य जगलीस नाही 15 वर्ष. त्या 15 वर्षामध्ये एकदाही मला तुरुंगामध्ये भेटायला यावं असं वाटलं नाही तुला? तुरुंगातल्या प्रत्येक क्षणी मी तुझा तिरस्कार करत होतो. त्या प्रत्येक क्षणाचा हिशोब देणं लागतेस तुम्हाला. खरं तर तू समोर आल्यावर ना तुझ्या नरडीचा घोट घेणार होता. ते मी करत नाहीये, त्याचे उपकार मानायचे सोडून तू तू मला घराबाहेर जायला सांगतेस. हा चांगला नमस्कार. नमस्कार. मी शेखर कारखानीस, म्हणजे इंदूचा नवरा. नाही, तुमच्याबद्दल ओळख करून द्यायची गरज नाहीये. मी ओळखतो तुम्हाला. तुम्ही इंदूचे वडील. इंदूच्या आईचा खून केल्याबद्दल तुरुंगात होता. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना मी तुम्हाला ओळखतो म्हणून. नाही, तुमचा एक फोटो पाहिला मी इंदूकडे, आणि तुम्ही तुरुंगातून लवकर सुटल्याबद्दल कळलं होतं मला. एनिवे, माझ्यामुळे तुमच्या संभाषणात व्यत्यय आला का? मी असं करतो, मी वर जाऊन वॉश घेतो, तुम्ही तुमची चर्चा चालू ठेवा. शेखर अरे आणि हो, मी जरा शांतताप्रिय माणूस आहे, तेव्हा तुमची चर्चा जरा शांततामय मार्गाने झाली तर मला बरं वाटेल. ओके? शेखर मी हे बघ इंदू, माझं मत मी तुला आधीच सांगितलंय. ते तुझे वडील आहेत, तेव्हा त्यांनी इथे राहायचं की नाही राहायचं ते तू ठरवायचंस. पण माझ्याबद्दल म्हणशील तर ते इथे राहिलेले मला चालेल. तुला ते डेंजरस नाही वाटत? वेल, नॉट एक्झॅक्टली. हा, मला ते थोडेसे आक्रमक वाटतात, पण त्यांच्यामुळे काही धोका आहे असं नाही वाटत मला. मला त्यांची खूप भीती वाटते. शेखर, मी साक्ष दिल्यामुळे त्यांना शिक्षा झाली 15 वर्षांची. ते माझा अत्यंत तिरस्कार करतात, तसं त्यांनी स्पष्ट बोलूनही दाखवले. आणि त्यामुळे ते तुला काहीतरी करतील असं वाटतं तुला? हो, ज्या रीतीने त्यांनी माझ्या आईचा खून केला त्यावरून तरी नक्कीच. बघ इंदू, हे सगळं तुला आता विसरायला हवं ग. ते शक्य नाहीये. गेली 15 वर्ष खूप प्रयत्न करूनही मी काहीही विसरू शकले नाही. तुला माहितीये शेखर, त्यांनी माझ्या आईला कसं मारलं? हो, जिन्यावरून ढकलून. तूच सांगितलंयस मला अनेकदा. तुझ्यात देखील ती घटना फक्त एवढीच आहे, त्यांनी तिला जिन्यावरून ढकलून मारलं. पण माझ्यासाठी ती एक खूप मोठी घटना आहे. लांब लचक 15 वर्ष व्यापून टाकणारी असह्य वेदना आहे ती माझ्यासाठी. अगं, पण ते सगळं आता आठवण्यात काय अर्थ आहे इंदू? मी मुद्दाम आठवते का शेखर? फार खोल परिणाम झाला हे सगळ्याचा माझ्या मनावर. खूप लहान होते रे मी तेव्हा, 5वीत. त्या दिवशी मी एकटीच घरी आले, आणि घरी आले तर घरी कुणीच नव्हतं, म्हणून बाहेरच बसून राहिले तासभर. थोड्या वेळाने बाबा आले आणि माझ्याशी काही न बोलता सरळ भर त्यांच्या खोलीत निघून गेले. मला खूप भूक लागली होती, पण घरी खायलाही काही नव्हतं, म्हणून मी दाणे आणि गुळ खाल्ला. बाबा सारखे त्यांच्या खोलीतून कुणाला तरी फोन करत होते. मी होमवर्क करत बसले होते. आई खूप उशिरा घरी आली, 10 वाजता, आणि त्यांच्या खोलीतून भांडणाचा आवाज ऐकू आला. अगं, पण ते भांडत नसतीलही, दुसरं काहीतरी बोलत असतील. नॉर्मली इतक्या मोठ्या आवाजात कुणी एकमेकांशी बोलतं का? भांडण आणि साधं बोलणं यातला फरक मला कळत नाही का शेखर? हळू, बाबा उठतील. भांडता भांडता त्यांचा आवाज वाढला, म्हणून मी माझ्या जागेवरून उठले आणि खोलीचं दार ढकलून बाहेर आले. आई बाबांनी भांडत भांडत त्यांच्या खोलीतून बाहेर आले होते. त्यांची खोली वर होती आणि त्यांच्या खोलीकडे जाणारा जिना माझ्या खोलीच्या दारापासून सुरू व्हायचा. मी खूप घाबरले होते. बाबांची माझ्याकडे पाठ होती, पण आईचा चेहरा मला स्पष्ट दिसत होता.
आणि काय होतंय ते कळायच्या आत बाबांनी तिला हाताला धरून कचकन आपल्याजवळ ओढून घेतलं आणि स्वतः बाजूला सरकून तिला जिन्यावरून खाली ढकलून दिलं. ती जिन्यावरून गणगणत माझ्या पायापाशी येऊन कोसळली. तिच्या डोक्यातून रक्ताची धार लागली होती शेखर. तिने काहीतरी बोलण्यासाठी हात उंचावले आणि शेखर त्यावेळेस ती ओरडली होती, वाचवा वाचवा म्हणून. पण मी तिच्या जवळ उभी असून मी तिच्यासाठी काही करू शकले नाही रे. पण इंदू याला आता खूप वर्ष झाली आहेत ग. त्यावेळेचा बाबांचा चेहरा मला स्पष्ट आठवतो. हे बघ इंदू, इंदू इंदू चहा हवाय मला, चहा. देणार आहेस का नाही? चहा सकाळी एकदाच होतो. पण मी आत्ता उठलोय ना, मला आत्ता चहा हवाय. ठीक नाही, नको, मी आणतो. बसा. शेखर मला माहितीये तुम्हाला मायामुळे खूप त्रास होतो, विशेषतः तुझ्या नवऱ्याला. काय करणार मी? मला तुमच्याशिवाय दुसरा आहे कोण? मी तुम्हाला जायला सांगत नाहीये सध्या तरी. त्यामुळे तुमचं हे रडगाणं पुन्हा पुन्हा माझ्यासमोर गाऊ नका. तुम्ही कितीही वाईट वागला असला तरी तुमच्या इतकं वाईट मला कधीही वागता येणार नाही. माझ्यावर उपकार केल्यासारखं बोलू नको. हा, माझ्यावर उपकार केल्यासारखं बोलू नको. तुझं कर्तव्य आहे ते. माझ्या आई उमेदीची 15 वर्ष तुझ्यामुळे वाया गेलेली आहेत. मी कोर्टात खरं तेच बोलले आणि तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मी कुठलाही गुन्हा केलेला नव्हता. तुम्ही माझ्या आईचा खून केला. तो खून नव्हता, अपघात मी होता. माझ्या डोळ्यांनी बघितलाय. काय पाहिलंस त्याचा अर्थ लावायची अक्कल होती त्या वयात तुला? खून आहे हे कळण्या इतपत मोठी मी नक्कीच होते. पाहिलंस तसं खरंच नव्हतं इंदू. तुझी आई त्या दिवशी रात्री उशिरा घरी आली आणि तिने माझी भांडण भांडायला सुरुवात तुम्ही केली. तुला काय ठाऊक? मला आठवतंय. तू त्यावेळी तुझ्या खोलीत होतीस आणि आम्ही आमच्या भांडत आम्ही बाहेर आलो. तुझी आई त्यावेळेला चिकार दारू प्यायलेली होती. आई कधी दारू प्यायची नाही. प्यायची नाही, मला ती दारू प्यायल्याचं कधी आठवत नाही. अगं, आई वडिलांच्या कित्येक गोष्टी अशा असतात ज्या ते आपल्या 10 वर्षाच्या मुलीसमोर करत नाहीत. तू तुझ्या आईला कधी दारू प्यायलेली पाहिली नाहीस म्हणून तू असं कसं म्हणू शकतेस की ती कधीच दारू प्यायची नाही? पण दारू पिण्याचा संबंध येतोच कुठे? तुम्ही तिला जिन्यावरून ढकलून दिलं आणि तिचा खून केला. मी तिला ढकलली नाही. मी तिला ढकलली नाही. ती आली माझ्या अंगावर मला मारायला. मी स्वतःला वाचवायला म्हणून बाजूला सरकलो आणि तिचा तोल गेला. त्याही परिस्थितीत तिचा हात धरून मी तिला वाचवायचा प्रयत्न केला, पण मला तिला सावरता आलं नाही आणि माझ्या डोळ्यात देखत ती गडगडत खाली गेली. माझं तुझ्या आईवर खूप प्रेम होतं, खूप. माझं तुझ्यावरही प्रेम होतं. त्यानंतर कित्येक वेळेला मी तुला भेटण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्या वकिलांनी मला सांगितलं तुला मला भेटण्याची, माझ्याशी बोलण्याची इच्छा नाही म्हणून. त्यानंतर मी तुला एकदम पाहिलं ते कोर्टात. तू माझ्याकडे खुनी म्हणून बोट दाखवलंस, माझ्या विरुद्ध साक्ष दिलीस. तेव्हा म्हणणं तुम्ही ऐकूनच घेतलं. हे खोट आहे. हे सगळं साफ खोट आहे. मूर्ख मुली, मला खोटं बोलून काय मिळणार आहे? माझी शिक्षा तर भोगून झालेली आहे. मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की तू फक्त माझ्याकडे खुनी म्हणून आता यापुढे पाहू नको. तुम्ही खुनी आहात. तुम्ही खुनी आहात. माझ्या आईचा खून केलाय तुम्ही. खुनी आहात आणि खोटारडी आहात. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काहीही सांगाल आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवी. तुमचं सगळं म्हणणं निमूटपणे ऐकून घेईन. तुमचं सगळं म्हणणं ऐकून घेणारी इंदू आता खूप मोठी झाली आहे. मला वाटतं तुम्ही विसरताय. त्यामुळे ज्या गोष्टी मला कधीही पटणार नाहीत त्या पटवण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका तुम्ही. तुम्ही माझ्या आईला अत्यंत वाईट पद्धतीने वागवलं. ती कधीही दारू प्यायची नाही आणि त्या दिवशी घडलेली ती घटना अपघात नसून तुम्ही तिचा केलेला खून होता. आतापर्यंत 100 वेळा तुला मी सांगितलं तो खून नव्हता. तुम्ही मोठ्या आवाजात बोलून मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. मी घाबरत नाही तुम्हाला. आता तुम्ही माझ्या घरात आहात
आता या क्षणी घराबाहेर काढू शकते मी तुम्हाला. पण मी जर तसं केलं ना तर बाहेर कुत्र सुद्धा विचारणार नाही. थंडीत काकडून मराल नाही तर याल कुठल्या तरी गाडी खाली. घाबरू नका, तसं काही एक करत नाहीये मी, कारण मी तुम्हाला इथे राहू द्यायचं ठरवलंय. मात्र एक गोष्ट तुम्ही कधी विसरू नका, इथे माझ्या घरात तुम्ही माझ्या उपकारांवर राहणार आहात. इंदू, तू बाबांना असं बोलायला नको होतंस. अरे पण ते नाही, पण तू त्यांना समजुतीने घ्यायला हवंस. काय बोलतोयस शेखर तू? तुझा विश्वास नाही माझ्यावर? तुला हे असंच वाटतंय की मी त्यांना उगीच तुरुंगात पाठवलं, त्यांचा कुठलाही गुन्हा नसताना त्यांना शिक्षा दिली? का पटत नाहीये तुला शेखर? अरे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, तो अपघात नव्हता, त्यांनी माझ्या आईचा केलेला खून होता तो. पण मी कुठे काय म्हणालोय? तू बघितलंस तेच खरं होतं. अर्थातच तू कोर्टात सांगितलंस तेच बरोबर होतं. आणि समज त्यांनी आईचा खून केला नसेल तर? ते अर्ध सत्य असलं तर? बाबांनी आईला खरंच ढकललं नसलं तर? मी त्यांना उगीच त्यांची काही चूक नसताना 15 वर्ष खडी फोडायला पाठवलं असेल तर काय करायचं शेखर? बाबांच्या आयुष्यातली ती 15 वर्ष त्यांना कशी परत करायची? आज वार काय? काय कल्पना नाही. हं? नाही, मंगळवार. म्हणजे शनिवार नाही. शनिवारी नख काढू नये असं म्हणतात. तिकडे तुरुंगात असताना बरं का आम्ही काय हो, इंदू कुठे बाहेर गेली? नाही, नाही, घरात कुठे दिसली नाही म्हणून म्हटलं. मग गेली असेल. इंदू, इंदू आजकाल जरा अपसेट असते. हो, नाही, मला मान्य आहे की एखाद्याच्या खाजगी आयुष्यामध्ये आपण असं बोलू नये. नाही, खरं तर मीच तुमच्याशी बोलणार होतो, पण सुरुवात कशी करावी तेच कळत नव्हतं. मी प्रयत्न करतो. म्हणजे माझ्यामुळे काही प्रॉब्लेम? नाही, म्हणजे हो, म्हणजे प्रॉब्लेम तुमच्यामुळे आहे असं नाही, पण तुमच्यामुळेच आहे. म्हणजे हे बघा, इंदू हा माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य हिस्सा आहे. हो, म्हणजे आजपर्यंत मला असं वाटत होतं की मी आणि इंदू आमच्या दोघांचं एक छोटंसं विश्व आहे, पण ते तसं नाहीये. आपण तिघं आहोत, मी, इंदू आणि तुम्ही. आपण तिघजण एका घरात राहतो म्हणून आपल्या तिघांचं विश्व एक कसं असेल? नवरा बायकोचं म्हणून काही स्वतंत्र विश्व असेल? मी तेच तुम्हाला सांगतो, होतं तसं नाही आहे. सर, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ज्या ज्या वेळी इंदू माझ्या बरोबर असते त्यावेळी तुम्ही तिच्या बरोबर असता. मी म्हणजे बरोबर, म्हणजे ऍक्च्युअल बरोबर नाही हो, तिच्या मनात. या सगळ्याची सुरुवात कदाचित तुम्ही
तुरुंगात गेलात तेव्हा झाली असेल, किंवा हा त्याच्या आधी तुम्ही जेव्हा तिच्या आईचा खून केला तेव्हा झाली असेल. तो खून नव्हता, लक्षात ठेव. अपघात. पण तिला तो खूनच वाटलाय आणि म्हणून तिने आजपर्यंत तुमचा फक्त तिरस्कारच केलाय. मी मात्र तिच्यावर प्रेमच केलंय. पण तिनं ते प्रेम तिच्या आईवर केलंय. ती नेहमी तिला स्वतःला तिच्या आईत बघत आली आहे. तिचं तिच्या आईच्या बद्दलचं ऑब्सेशन एवढं तीव्र आहे की हे बघा, तुमच्यामुळे तिची आई अशी सहजासहजी मरण तिला पटलेलं नाहीये कधीच. इंदूच्या अगदी वाईटातल्या वाईट काळात ती धीरानं उभी राहिली तेव्हा फक्त तिने एकच निर्धार केला होता की तुम्ही कितीही नादान नाकर्ते असला तरी ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. माझ्याबद्दलचं मत इंदूच्या आईनं फार पूर्वीच वाईट करून दिलं होतं. त्याला मी तरी काय करायचं? तेवढा या सगळ्याला कोण जबाबदार आहे हे महत्वाचं नाही आहे हो. पण आता हे सगळं पुढे काय करायचं याचं? कशाचं? तुम्हाला कळत कसं नाहीये? तिने आजपर्यंत जो तुमचा तिरस्कार केला त्यावरती जगत आली. तिने कदाचित एकटी असताना मनाशी एकच निर्धार केला असेल की कधीतरी तुम्ही तिच्याकडे याल, हात पसराल आणि बाप म्हणून तुम्ही जे तिला देऊ शकला नाही त्याची तिच्याकडे भीक मागाल आणि मग ती मोठ्या आनंदाने ते तुम्हाला देईल. आणि एक दिवस मी खरंच तिच्या दाराशी आलो. म्हणजे मला यावंच लागलं आणि हातही पसरावे लागले. मग आता होत आहे ना सगळं तिच्या मनासारखं, मग मला सांगा ना काय प्रॉब्लेम काय? इतकं सोपं नाही होते. ह्याच बरोबर गेली 15 वर्ष तिच्या मनाच्या कोपऱ्यात लपून राहिलेली एक वेदनाही तुम्ही जागवली. जर तो खून तुम्ही केलाच नसेल तर ती मूर्ख ठरली आहे. तुमच्या बरोबर तिची 15 वर्ष वाया गेली आहेत. 15 वर्ष जो तिरस्कार तिने तुमचा केला, ज्या तिरस्काराच्या बळावर ती आजपर्यंत जगत आली, तो आधार तुम्ही असा अचानक काढून घेतलात तर ती कोसळून पडेल हो. मी हात जोडतो, मला हे घर सोडून जायला तू सांगू नको. तुम्हाला इथून मी जायला सांगत नाहीये हो. त्यांनी कुणाचाच प्रश्न सुटणार नाहीये. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, एकदा फक्त तिच्या समोर निर्विवादपणे कबूल करा की तुम्ही तिच्या आईचा खून केला. खोटं असलं ते खोटं असेलही कदाचित तो खून तुम्ही केलाही नसेल, कदाचित तो अपघातही असेल. आणि आता काय फरक पडतो? तुमची शिक्षा तर भोगून झाली आहे ना. मला मान्य आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे इंदू खरं बोलली असती तर तुम्ही सुटलाही असता. पण आज तुम्ही एक खोटं बोललात तर आपल्या सगळ्यांची शिक्षा वाचणार आहे. मग एक पत्ता काढून घेतल्यावर ढासळत जाणाऱ्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आपण सगळेच ढासळत जाऊ. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही एकदा तिच्या समोर कबूल करा की तुम्ही तिच्या आईचा खून केला. प्लीज. ठीक आहे.